भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. आजची रेसिपी आहे ड्रमस्टिक पिकल्स. व्हेरी व्हेरी टेस्टी अँड नाईस रेसिपी. चला तर आज मस्त शेवग्याच्या शेंगाची एक पेंडी घेतलेली आहे. वरची स्किन काढून घेतलेलं आहे. अगोदर स्वच्छ धुवायच्या शेंगा कोरड्या करायच्या, मग ती साल काढायची आणि तुकडे करून घेतलेले छोटे छोटे. आता ही तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. डाग पडेपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे. असं आता ह्याला चांगलं खालवर करून घ्यायचं असं मस्त. आणि खूप भारी हे लोणचं लागतं. पॅरेलाइस झाला तर ह्याचं सूप पिलं जातं. भरपूर असं या शेंगामध्ये कॅल्शियम असतं. ह्याच्या पालेभाजीचा देखील उपयोग केला जातो. तर किती जणांनी ह्याची भाजी खाल्ली असेल सांगा बरं. पालेभाजी तर खूपच मस्त लागते. दोन्ही रेसिपी छान लागतात. ट्राय करा आणि असं लोणचंही करून पहा. आता हे कढईमधलं तेल आता 4 चमचे ठेवलेले, बाकीचं काढून घेतलेले. आता लसूण घालू त्याच्यामध्ये, बडीशेप, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद. आता घालू त्याच्यामध्ये अर्धी वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि 1 लिंबावडा गूळ घेतलेला आहे. गूळ विरघळून घ्यायचा, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्या ज्या तळलेल्या शेंगा आहेत ह्या मिक्स करून घ्यायच्या अशा पद्धतीनं. आता याला सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे त्यात जो रस आहे ना तो मुरला जातो. आणि 2 ते 3 दिवसांनी ट्राय करायचं हे लोणचं. आणि 1 मोठा चमचा हा मसाला घेतलेला आहे मँगोचा, आणि तो रामबंधूचा घेतला आहे. कुठल्याही कंपनीचा घ्या किंवा घरीसुद्धा तुम्ही करून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि आता कोरड्या बरणीमध्ये हे स्वच्छ बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. आणि 2 दिवसानंतर हे ट्राय करा लोणचं. तोंडी लावण्यासाठी किंवा असंच जेवणाबरोबर खाण्यासाठी खूपच भारी लोणचं लागतं. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.